महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीचा काल विवाह सोहळा पार पडला. संगमनेर तालुक्यातल्या गुंजाळवाडी या गावामध्ये हे लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सगळेच दिग्गज लोक उपस्थित होते. त्याचं कारणही तसंच आहे. इंदोरीकर महाराज हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सुपरिचित आहेत. आपल्या रसाळवाणीने आणि विनोदी शैलीने महाराष्ट्रात गावोगावी जाऊन त्यांनी कीर्तन केले आणि वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेच्या माध्यमातून त्यांचा परिचय सगळ्यांना झालेला आहे. परंतु मंडळी, निवृत्ती महाराजांची लोकप्रियता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इंदोरीकर महाराज जेवढे लोकप्रिय आहेत तेवढेच त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा शोभनीय आहे. इंदोरीकर महाराजांच्या समाजकार्याचा वसा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु महाराज इंदोरीकर महाराजांचा जर आपण विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये त्यांची एवढी क्रेज कोणाचीच नाही. सगळ्यात मोठे सेलिब्रिटी जर म्हणलं तर इंदोरीकर महाराजांचं नाव अग्रगण्य स्थानावर येतं. मंडळी, त्यांच्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी. काल त्या ज्ञानेश्वरीचा विवाह सोहळा पार पडला आणि उत्सुकता सगळ्यांना लागली की इंदोरीकर महाराजांची जावई कोण आहेत. मला विचार करा की इंदोरीकर महाराजासारखा एवढा सेलिब्रिटी असणारा माणूस, त्याचा जावई सुद्धा त्याच तोलामोलाचा असला पाहिजे, ही उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. मग सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की इंदोरीकर महाराजांचे जावई नेमकं करतात काय. इंदोरीकर महाराजांचे जावई नेमकं कमवतात किती, पैसे किती कमवतात. आता इंदोरीकर महाराजांचा जर विचार करायला गेलं तर दिवसाला 3 कीर्तन असतात आणि एखादं कीर्तन आपण 30, 40, 50 हजाराचं धरू म्हणजे लाख 1.5 लाख रुपये इंदोरीकर महाराजांची दिवसाची कमाई आहे. तर मग त्यांच्या जावयाची किती असेल याचा तुम्ही विचार करा. कारण आपण साधे लोक विचार करतो की आपली मुलगी आपण मोठ्या घरी जाण्याचा विचार करतो, तर मग इंदोरीकर महाराजांनी सुद्धा काहीतरी विचार केला असेल, त्यांची मुलगी एखाद्या चांगल्याच घरी दिली असेल. मंडळी, इंदोरीकर महाराजांचे जावई कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. इंदोरीकर महाराजांचे जावई काय करतात, त्यांना वारकरी संप्रदायाची आवड आहे का, त्यांचा व्यवसाय कोणता, त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांचं गाव कोणतं, त्यांची जात कोणती, त्यांची कास्ट कोणती, या सगळ्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओतून बघूया. त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे, परंतु इंदोरीकर महाराजांच्या जावयाची सगळी माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. रामकृष्ण आहे मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न काल पार पडलं. खरं पाहायला गेलं तर या विवाह सोहळ्यासाठी सगळ्याच लोकांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असेल, महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार असतील, सगळे लोक या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते. त्याचं कारणही तसंच आहे मंडळी. इंदोरीकर महाराजांवरती प्रेम करणारा समाज फार मोठा आहे. काल इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. खरं पाहायला गेलं तर इंदोरीकर महाराजांचे जावई कोण हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल आणि पडला सुद्धा असेल, पण तुम्हाला कोणी माहिती दिली नसेल. तर मंडळी, इंदोरीकर महाराजांच्या जावयाची सगळी माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. मंडळी, इंदोरीकर महाराजांचे जावई त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने भारी आहेत. पैशाकडून म्हणा, संपत्तीकडून म्हणा, सगळ्याच गोष्टीकडून ते इंदोरीकर महाराजांना वरचढ ठरतात. खरं पाहायला गेलं तर त्यांचे जावई कोण, आता आपण त्या विषयावर डायरेक्ट येऊया. मंडळी, इंदोरीकर महाराजांच्या जावयाचं नाव आहे साहिल चिलप. साहिल चिलप यांचा विवाह ज्ञानेश्वरीशी काल झाला. खरं पाहायला गेलं तर साहिल चिलप हे सुरुवातीला मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. शिवाजी महाराजांचा जो जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ला, शिवनेरी जवळ असणारा जुन्नर, या जुन्नर मधले ते मूळचे रहिवाशी. चिलप परिवार हा जुन्नर तालुक्यातला आहे आणि पोटा पाण्याची भूक भागवण्याकरिता 2003 मध्ये ते सगळा परिवार, चिलप परिवार मुंबईला स्थायिक झाले आणि मुंबईमध्ये त्यांनी त्यांचा मोठा व्यवसाय उभा केला. साहिल चिलप यांचे वडील हे ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या अनेक प्रकारच्या कंपन्या, अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. साहिल चिलप यांच्या वडिलांचं नाव आहे सुनील चिलप आणि सुनील चिलप हे सुरुवातीला मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी हळूहळू मुंबईला आपला स्वतःचा व्यवसाय मोठा केला. साहिल चिलप यांच्याकडे आज हजारो गाड्या, हजारो नोकर चाकर, अनेक प्रकारच्या कंपन्या, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आज आहेत. आणि एवढा असून सुद्धा मंडळी, त्या चिलप परिवाराच्या घरामध्ये रोज हरिपाठ म्हणला जातो, रोज त्यांच्या घरामध्ये कीर्तन प्रवचनाचा आवाज येतो, रोज त्यांच्या घरामध्ये कीर्तनाचा टाळाचा आवाज येतो. इंदोरीकर महाराजांनी जावई निवडला म्हणजे 100% तो वारकरीच असणार याची सगळ्यांना खात्री आहे. मंडळी, या साहिल चिलप यांचं घर शिवनेरी किल्ल्यापासून अगदी जवळच आहे.
त्यांचा एवढा मोठा बंगला आहे की त्या बंगल्यामधून ते शिवनेरी किल्ला सहज पाहू शकतात. म्हणजे काय तर छिल्लक परिवार हा वारकरी संप्रदायाला मानणारा परिवार आहे आणि सगळे गरिबीतून वर आल्यामुळे साहजिकच त्यांचे पाय जमिनीवरती आहेत. आणि इंदोरीकर महाराजांचे आणि त्यांचे 15-20 वर्षापासून घनिष्ठ संबंध होते आणि त्या संबंधाचं रूपांतर नात्यांमध्ये झालं. खऱ्या अर्थाने छिल्लक परिवार हा वारकरी संप्रदायाला मानणारा असल्यामुळे इंदोरीकर महाराजांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संबंध जोडले. आणि नक्कीच साहिब त्या ठिकाणी अत्यंत कर्तव्यक्षम, अत्यंत कार्यक्षम आणि अत्यंत नेतृत्व असणारं हे उमदा व्यक्तिमत्व इंदोरीकर महाराजांच्या घराण्याला शोभेल असं आहे. इंदोरीकर महाराजांचे जावई इंदोरीकर महाराजांपेक्षा कितीतरी पटीने सगळ्याच गोष्टीमध्ये भारी आहेत. त्याच्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या जावयाचं शिक्षण, जावयाचं राहणीमान सगळ्या गोष्टी अत्यंत भारी आहेत. आणि राहिली प्रश्न इंदोरीकर महाराजांच्या जावयाची कास्ट, जात जर कोणती असेल तर इंदोरीकर महाराजांचे जावई हे 96 कुळी मराठा या जातीमधून येतात. त्याच्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या जावयाची जाती मराठा आहे, 96 कुळी मराठा आहे. त्यामुळे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. इंदोरीकर महाराजांनी सगळ्या गोष्टी पाहूनच आपली मुलगी त्या घरी दिलेली आहे. खरं पाहायला गेलं तर हा विवाह सोहळा अत्यंत दिमाखात आणि चांगल्या पद्धतीने पार पडला. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या दोघांना विवाह सोहळ्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. त्या दोघांचं पुढील भविष्यातलं वैवाहिक जीवन अत्यंत आनंदमय, अत्यंत सुखमय आणि भरभराटीत जावो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना.